फ्रेंड्स, खूप दिवसांनी व्लॉग अपडेट करते आहे. कारण की व्हिडिओज तर खूप सारे बनवले होते, पण व्हॉइस ओव्हर आणि एडिटिंग करायला वेळच मिळत नव्हता. तर चला मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. आजच्या व्लॉगची सुरुवात आहे की तुम्हाला पण वाटत असेल की हे सामान मी एवढं पसरवून काय ठेवलं आहे. तर काय आहे ना, आज माझ्या घराचं शिफ्टिंग आहे. तर हे मी नवीन जे रेंटवर घर घेतलं आहे त्याचं मी क्लिनिंग करते आहे. कारण की क्लिनिंग केल्याशिवाय काही जे स्पेशली किचनचं क्लिनिंग केल्याशिवाय काही सामान जे आहे ते मी इथे आणू शकत नाही. माझ्या जुन्या घराचे व्हिडिओज तर तुम्ही पाहिलेच असेल, ज्याच्यामध्ये ऑलरेडी मी खूप सारे रील्स पोस्ट केल्या होत्या. आणि हे माझं नवीन घर आहे, जिथे मी याचं किचन आधी क्लीन करून घेते, म्हणजे जेणेकरून मी काही जे किचनचं सामान आहे ते व्यवस्थित इथे सेटअप करू शकते. आहे ना फ्रेंड्स, मी जिथे ऑलरेडी राहत होती तिथून हे जे नवीन रेंटेड अपार्टमेंट मी जे घेतलं आहे ते अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. त्यामुळे इतकं काही असं हे नाही, मी इथे येते, आधी क्लिनिंग वगैरे करते आणि त्यानंतर जे काही सामान वगैरे आहे ते थोडं थोडं आम्ही शिफ्ट करतो आहे, जेणेकरून की एकदाच काही असा लोड येणार नाही. तर हे जे नवीन घर आहे ते आहे 1.5 BHK आहे. आणि नवी मुंबईमध्ये, मी ऑलरेडी आधीपासून नवी मुंबईमध्येच राहते, तिथेच घेतलेलं आहे. आणि जे माझं आधीचं जे घर होतं ते 1 BHK होतं. आणि हे ते चेंज करायचं कारण पण हेच आहे की मला थोडी मोठी जागा हवी होती, म्हणून आम्ही हे शिफ्ट करून इकडे हे घर घेतलेलं आहे. तर इथे किचनचं सगळं सामान शिफ्ट करून घेतलेलं आहे. तर हे सकाळी आधी म्हटलं आधी ब्रेकफास्ट करून घ्यावा, चहा आणि ब्रेड बटर, जास्त काही नाही, सिम्पलच ब्रेकफास्ट करणार आहे. आणि बाकी जे हे सगळं क्लिनिंगचं जे सामान आहे किंवा भांडी वगैरे क्लीन करायचे ते करून मी त्याचं सेटअप करून घेणार आहे. तर आणि या किचनसाठी ना मी खूप साऱ्या नवीन वस्तू पण घेतलेल्या आहेत, ते मी तुम्हाला एका दुसऱ्या ब्लॉगमध्ये शेअर करेन. इथे ना आता माझी भांडी बऱ्यापैकी आवरून झालेली आहेत, म्हणजे आणि मी धुवून त्यांना ठेवलं आहे थोडंसं सुकण्यासाठी. आणि आता ही सुकली की थोडं पुसून मग मी ट्रॉलीमध्ये त्याला लावून टाकेन. कारण की या ज्या किचनमध्ये बऱ्यापैकी स्पेस आहे. माझं आधीचं जे घर होतं तिथे त्यांनी काही ट्रॉल्या वगैरे पण नव्हत्या, त्याच्यामुळे मला खूप प्रॉब्लेम व्हायचा की भांडी कुठे ठेवायची, काय करायचं. हे बघा, आता माझी तयारी झाली आहे, मी पण फ्रेश झाली आहे. आणि हा बघा किचनचा लूक, ज्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि तुम्हाला माझं हे किचन कसं वाटलं मला नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, त्यामध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खूप साऱ्या गोष्टी ज्या मी किचनसाठी घेतल्यात. चला तर फ्रेंड्स, मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.